पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. प्रिया मॅडम प्रीतम सरांच्या रूम मध्ये बसलेल्या असतात. त्या आता प्रीतम सरांचा शर्ट घेतात आणि त्या शर्टाशीच बोलू लागतात. त्या म्हणतात, प्रीतम सर, आज खऱ्या अर्थानं मला प्रेमाची ताकद कळली. मी आधी खूप वेळा तुमच्या रूम मध्ये आलेले, पण आज काहीतरी मला वेगळंच वाटतंय. प्रीतम सर, मी तुम्हाला आज सांगते, मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. तेवढ्यातच तिथे प्रीतम सर येतात आणि पाठीमागून प्रिया मॅडमना घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, मी पण तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. त्या आता प्रिया मॅडम म्हणतात, प्रीतम सर, हे काय करताय तुम्ही? लांब लांब लांब, अहो कोणी बघील ना. पण प्रीतम सर म्हणतात, कोण नाही येत ग इथं माझ्या रूम मध्ये आणि कोणी नाही बघणार. तेवढ्यातच तिथं पारू येते. पारू म्हणते, प्रीतम सर, हे काय करताय तुम्ही? प्रीतम सर म्हणतात, अगं पारू, शर्ट बदलायला आलो होतो. त्यावर पारू म्हणते, हो का? अहो देवीने काय सांगितले विसरलात का तुम्ही? त्यावर प्रीतम सर म्हणतात, अगं आईनं सांगितलेलं होतं माहिती आहे, पण पारू तूच सांग, मला फ्रेश व्हायचं होतं, मग मी कुठे जायचं होतं? त्यावर पारू म्हणते, फ्रेश व्हायचं होतं? आपलं घर खूपच लहान आहे ना, खोल्याच नाहीत आपल्या घरामध्ये, त्यामुळे तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे. तुम्ही एक काम करा, आता एवढ्या मोठ्या घरात एखादी रूम शोधा आणि तिथे फ्रेश व्हा आणि तिथेच बसा. देवी आईने काय सांगितलंय विसरायचं नाही. प्रीतम सर म्हणतात, पण पारू ऐक ना. पारू म्हणते, निघा इथून आधी प्रीतम सर. प्रीतम सर आता निघून जातात. तोच प्रिया धावत धावत येते आणि पारूला मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू सो मच पारू, माझं लग्न ना फक्त तुझ्यामुळे झालंय, म्हणून थँक्यू थँक्यू थँक्यू. पारू म्हणते, प्रिया मॅडम, मी काहीच केलं नाही हो, खरं तर हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झालंय. तुमच्या प्रेमामुळे हे दोन्ही घर परत एकत्र आले, कोणी काही केलं नाही. तुमच्या प्रेमाची ताकद आहे ही. आता आवरा पटकन बरं आणि आराम करा. आणि असे म्हणून पारू तिथून निघून जाते. पण प्रिया मॅडम मात्र प्रीतम सरांचा परत एकदा शर्ट घेतात आणि त्याला मिठी मारून बसलेले असतात. तर इकडे आदित्य आपल्या रूम मध्ये त्या डोळेवाल्या मुलीशी बोलत बसलेले असतात. ते डोळ्यांना सगळं सांगत असतात. तेवढ्यातच तिथे प्रीतम सर वैतागून येतात. ते आदित्य सरांना म्हणतात, काय यार, मला माझ्या रूम मधून बाहेर काढलं. आदित्य सर विचारतात, काय झालं, एवढा का वैतागलायस? त्यावर प्रीतम सर म्हणतात, अरे बघ ना, आजच आमचं लग्न झालंय, आजच मला माझ्या खोलीमध्ये राहायला सुद्धा मिळत नाहीये. प्रिया मॅडम पासून मला वेगळं राहावं लागतंय आणि मला तिथून बाहेर काढलं यार. त्यावर आदित्य सर म्हणतात, प्रीतम, तुझं लग्न झालंय ना आणि मी अजूनही बॅचलर आहे, मग माझ्या रूम मध्ये का आलास तू? मला माझी प्रायव्हसी पाहिजे. त्यावर प्रीतम सर म्हणतात, दादा, ही प्रायव्हसी तुझी लवकरच संपणार आहे. आई तुझ्यासाठी पण चांगलीशी मुलगी बघते. तू एक काम कर ना, हा डोळेवाली फोटोवाली मुलगी आहे ना, तिचा फोटो दाखव ना आईला, सांग ना तू तिच्याबद्दल. आदित्य सर म्हणतात, नाही रे, तसं काय नाहीये, आणि विषय टाळतात. पण तू इथं काय करतोस? प्रीतम सर म्हणतात, अरे मला फ्रेश व्हायचं होतं. आदित्य सर म्हणतात, जा ना मग फ्रेश हो. प्रीतम सर आता फ्रेश व्हायला जातात. तोच आदित्य सर त्यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात, प्रीतम, खुश आहेस ना तू? प्रीतम सर म्हणतात, हो दादा, मी सगळ्यात खुश आहे आणि माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल ना की मला किती आनंद होतोय, आणि माझ्याजवळ तुझ्यासारखा भाऊ असताना मी खुश का नसेन? आदित्य सर म्हणतात, पण प्रीतम, आता जबाबदारीने वागा जरा. तुझ्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम आता थेट डायरेक्ट प्रियावर होणार आहे, म्हणून जरा व्यवस्थित आणि जरा जपून वागत जा प्रीतम इथून पुढे. प्रीतम सर म्हणतात, हो दादा, तसेच होय, आणि भाई बोला भगवान बोला. पण प्रीतम सरांना प्रिया मॅडमची खूप आठवण येत असते. त्यांचाच विचार करत असतात. ते काय करत असतील, मग ते नकरमत असेल का, आणि म्हणतात, मी येऊ का पटकन बघून? हे सगळं ते मनातल्या मनातच बोलत असतात. तोच आदित्य सर विचारतात त्यांना, जातोयस ना फ्रेश व्हायला? पण प्रीतम सर म्हणतात, दादा, अरे मला फ्रेश व्हायचं आहे, पण माझ्याकडे अरे कपडेच नाहीयेत. मग मी रूम मध्ये जातो आणि पटकन कपडे घेऊन येतो आणि मग फ्रेश होतो. आदित्य सर त्याच्याकडे बघून हसायला लागतात. प्रीतम तिकडे का जातोय हे त्यांनाही माहित असत. इकडे आता प्रिया मॅडम आवरत असतात. तोच तिथे प्रीतम सर येतात आणि बेडवरती बसतात. त्यांना पाहून प्रिया मॅडम म्हणतात, अहो तुम्ही इथं काय करताय? प्रीतम सर म्हणतात, माझी रूम आहे, मी इथेच येणार ना. प्रिया मॅडम म्हणतात, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. त्यावर प्रीतम सर म्हणतात, काहीही प्रॉब्लेम होत नाही. अहो प्रिया मॅडम, मी दादाच्या रूम मध्ये गेलो होतो, पण तिकडे दादा लॅपटॉप घेऊन बसलाय, तो काम करतोय आणि मला काही झोप वगैरे लागणार नाही तिथे. मला झोप आली आहे, मी इथेच झोपणार आहे, तुम्ही पण इथेच झोपा. प्रीतम सर प्रिया मॅडमचा हात ओढतात आणि दोघेही बेडवर पडलेले असतात. प्रिया मॅडम म्हणतात, अहो कोणी बघेल, प्रॉब्लेम होईल. पण प्रीतम सर म्हणतात, मला काही प्रॉब्लेम नाही. तोच तिथे आता अहिल्या मॅडम येतात आणि त्या म्हणतात, पण मला प्रॉब्लेम आहे ना. ते दोघे आता ताड करून उभे राहतात. अहिल्या मॅडम म्हणतात, प्रीतम, हे काय करतोयस? अरे अजून देवदर्शन, गोंधळ, जागरण, पूजा हे सगळंच व्हायचंय आणि तू हे काय करतोय? मी तुला काय सांगितलं होतं? जरा लांब राहून सांगितलं होतं ना. त्यावर प्रीतम सर म्हणतात, आई, अगं माझी रूम आहे ना, मी ऍडजस्ट करतो ना, चालेल मला. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, हो का, तू ऍडजस्ट करणार का? ठीक आहे, तुला करायचंय ना ऍडजस्ट, मग कर. श्रीकांत तिथे येईल झोपायला, त्याच्यासोबत ऍडजस्ट कर. प्रिया, तू 2-3 दिवस माझ्यासोबत राहणार आहे, चल प्रिया. प्रीतम सर म्हणतात, आई,
बाबा गोरतात ग, मला नाही थांबायचं त्यांच्यासोबत. पण अहिल्या मॅडम काही ऐकत नाही. प्रिया मॅडम प्रीतम सरांना चिडवतात आणि आता दोघी तिथून निघून जातात. प्रीतम सर आता उदास बसलेले असतात. तोच इकडे प्रिया मॅडम अहिल्या मॅडमच्या रूम मध्ये आलेली असते आणि एकटीच गॅलरीत उभी असते. तिला आबांची आणि प्रतापची खूप आठवण येत असते. ती खूप रडत असते. तोच तिथे अहिल्या मॅडम येतात. अहिल्या मॅडम प्रियाला विचारतात, काय झालं ग, तू का रडते? तुला आबांची आठवण येते का? प्रिया मॅडम म्हणतात हो, आणि पुन्हा रडू लागतात. अहिल्या मॅडम म्हणतात, अगं माझा सयादादा आहेच तसा. एखाद्याला जर जीव लावला ना तर तो इतका लावतो की समोरचा सुद्धा त्याला सोडून जगूच शकत नाही. पण 20 वर्ष झालं मी कशी जगते माझं मला माहिती. तू तर त्याच्या पोटचा गोळा आहेस. तुला खूप आठवण येत असेल ना तुझ्या आबांची. तुझ्यासाठी आई पण तोच आणि बाप पण तोच. म्हणून तू लाव फोन आणि बोल. प्रिया मॅडम म्हणतात, नको, आता खूप उशीर झालाय, ते झोपले असतील, मी उद्या सकाळी फोन लावते. तोच आता अहिल्या मॅडम ना आपण प्रियाला सोडून गेलो होतो ते दिवस आठवतो. अहिल्या मॅडम म्हणतात, प्रिया तू खूप लहान होतीस जेव्हा मी तुला सोडून गेले होते. जीव नुसता तुटत होता. असं वाटत होतं इकडचं सगळं सोडून तिकडं धावत यावं, तुला भेटावं, पण ते शक्य नव्हतं. पण योगायोग बघ ना, अगं तू आमच्या घरात आलीस काय, आमच्या घरात राहिलीस काय, आणि मला जाणीव सुद्धा झाली नाही की हीच माझी प्रिया आहे. प्रिया, शेवटी तू इथेच आलीस. मी तुला ओळखू शकले नाही. सॉरी ग प्रिया, मला माफ कर. त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, अहिल्या मॅडम, आई नंतर दुसऱ्या स्त्रीने मला जीव लावला असेल ना तर त्यात तुम्ही आहात. तेवढ्यात तिथे पारू येते. पारू त्या दोघींचं बोलणं ऐकत असते, त्या दोघींना बघत असते. प्रिया मॅडम अहिल्या मॅडम ना आई म्हणून हाक मारतात आणि त्यांना घट्ट मिठी मारून रडू लागतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. प्रीतम सर आपल्या रूम मध्ये झोपलेले असतात. तोच आता प्रिया मॅडम आंघोळ वगैरे सगळं आवरून तिथे येतात. त्या प्रीतम सरांना उठवत असतात, पण प्रीतम सर काही केल्या उठत नसतात. म्हणून प्रिया मॅडम त्यांना त्रास द्यायला त्यांच्या गालावरून हळूच बोट फिरवतात. पदराने मुद्दामच त्यांना गुदगुल्या करतात आणि उठवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या म्हणतात, प्रीतम सर उठा ना, सावित्र्यात त्यांनी बोलवले खाली, सगळी तयारी झाली आहे, अहो खेळ खेळायचे आपल्याला. प्रीतम सर उठा ना. पण प्रीतम सर काही केलं ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात, झोपू दे ना मला, तू पण ये ना माझ्याजवळ, झोप ना, मला तुझी खूप आठवण येते प्रिया. प्रिया मॅडम म्हणतात, चला उठा आता, बास उठा. थोड्या वेळाने प्रीतम सर आंघोळ करतात आणि सगळेजण देवघरात पूजा करायला आलेले असतात. तोपर्यंत इकडे पारू ही त्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये पूजा करत असते. ती आता मंगळसूत्राची पण पूजा करते आणि आईच्या फोटोच्या पाया पडते. ती म्हणते, आई बघितलंस कसं आहे ना माझं नशीब. आई किर्लोस्करांच्या घरात सून आली. सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रीतम सर प्रिया मॅडम यांचं लग्न झालं. ते दोघं खूप भाग्यवान आहेत. आज प्रीतम सर प्रिया मॅडम लग्नानंतरचे जे काही खेळ असतात, रीती परंपरा असतात, त्या पूर्ण करणार आहेत. सगळं घर त्यांच्या कौतुकाने भरून जाईल. जगातलं सगळं सुख एकीकडे आणि आपला जोडीदार आपल्या सोबत असणं हे एकीकडं. आई, प्रत्येकाच्या नशिबात हे भाग्य नसतं ग, माझ्या नशिबात तर ते भाग्यच नाहीये, असं म्हणून पारू रडते. तेवढ्यातच तिथे मारुती मामा येतात. मारुती मामा विचारतात, पारू काय बोलत होती साईशी? पारू म्हणते, काही नाही. त्यावर मारुती मामा म्हणतात, पारू तुझ्यामुळे हे लग्न झालं. प्रीतम सरांचं प्रिया मॅडम साठी तू खूप प्रयत्न केले. तुझा मित्र आहे ना तो चांगला, मित्राचं चांगलं व्हावं, भलं व्हावं यासाठी तू केलं हे मी समजू शकतो. पण पारू, एक बाप म्हणून मी सांगतो, तू जो काही मार्ग निवडला होतास तो अगदी चुकीचा होता. मला समजलंय, तू गावाला आदित्यची बायको म्हणून राहत होती. मला सांगितलं नाहीस पारू. जर मला हे तू सांगितलं असतंस ना तर तुला हे मी कधीच करू दिलं नसतं. पारू, लक्षात ठेव, ते मालक आहेत आणि आपण नोकर. आपल्यात जमीन आसमानाचा फरक आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. प्रीतम सरांच्या भल्यासाठी हे तू केलंस असं म्हणत असशील तर एक वेळेस ठीक आहे, यावेळेला फक्त मी तुला माफ करतोय, पण मी हे कधीच विसरणार नाही आणि तू पण विसरायचं नाही. हे असले विचार मनात सुद्धा आणायचे नाहीत, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, लक्षात ठेव, असे म्हणून मारुती मामा आतमध्ये निघून जातात. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.